मिथुन राशी 12 ऑगस्ट 2026 दीप अमावस्येला उजळू शकते भाग्याची नवी वाट, आयुष्यात दिसू शकतात हे शुभ संकेत। नमस्कार मंडळी, प्रत्येक अमावस्या ही फक्त अंधाराची रात्र नसते। भारतीय संस्कृतीत ती आत्मपरीक्षण, नव्या संकल्पाची सुरुवात आणि नकारात्मकतेचा त्याग करण्याचा दिवस मानली जाते। त्यातही 12 ऑगस्ट 2026 रोजी येणारी दीप अमावस्या विशेष महत्त्वाची मानली जाते। या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते, कारण दीप म्हणजे प्रकाश, आशा, ज्ञान आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक। ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की काही तिथी या आपल्या विचारांना, निर्णयांना आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला सकारात्मक दिशा देतात। त्या दिवशी केलेला चांगला संकल्प, प्रामाणिक प्रयत्न आणि ईश्वरावरील श्रद्धा यामुळे अनेकांना पुढील काळात नवीन संधींची जाणीव अधिक स्पष्टपणे होऊ शकते। मिथुन राशीचे स्वामी बुध ग्रह आहेत, त्यामुळे या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान, चपळ, संवादकुशल, जिज्ञासू आणि नवीन गोष्टी शिकण्यास नेहमी तयार असतात। मात्र त्याचबरोबर एकाच वेळी अनेक विचार मनात चालू असल्यामुळे योग्य निर्णय घेण्यास उशीर होणे किंवा एका गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित न होणे अशी परिस्थितीही कधीकधी निर्माण होते। जर गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला असे वाटत असेल की खूप प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, काही योजना शेवटच्या टप्प्यावर येऊन अडकतात किंवा मन सतत संभ्रमात राहते, तर दीप अमावस्येनंतरचा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो, अशी ज्योतिष परंपरेतील मान्यता आहे। मात्र येथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे, राशी भविष्य हे ग्रहस्थितीवर आधारित संभाव्य संकेत सांगते। ते प्रत्येक व्यक्तीसाठी निश्चित भविष्यवाणी नसते। व्यक्तीचे निर्णय, कर्म, परिस्थिती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचाही जीवनावर तितकाच प्रभाव असतो। दीप अमावस्येचा संदेशच असा आहे की मनातील भीती, संभ्रम आणि नकारात्मक विचारांचा अंधार दूर करून आशेचा दीप प्रज्वलित करावा। अनेकदा नशिबाचे दार बाहेरून कोणी उघडत नाही, तर ते आपल्या विचारांमधील बदल, योग्य कृती आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे उघडू लागते। चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीसाठी दीप अमावस्येनंतर दिसणारे ते विशेष संकेत, जे नेहमीच्या राशी भविष्यासारखे नसून तुमचा विचार विश्व, निर्णय क्षमता, दैवी प्रेरणा, कर्मफल, अंतर्ज्ञान आणि जीवनातील सकारात्मक बदलांशी संबंधित आहेत। कदाचित यापैकी एखादा संकेत तुमच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकतो। मिथुन राशी दीप अमावस्येनंतर सुरू होऊ शकतो सकारात्मक परिवर्तनाचा काळ। सविस्तर जाणून घ्या मुख्य भविष्य। मिथुन राशीच्या मंडळींनो, या वेळेचे भविष्य नेहमीप्रमाणे फक्त धन, नोकरी किंवा आरोग्यापुरते मर्यादित नाही। 12 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या दीप अमावस्येच्या निमित्ताने तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये, आत्मविश्वासात आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कोणते सकारात्मक बदल घडू शकतात हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे। ज्योतिषशास्त्रात अमावस्या ही अंतर्मुख होण्याची, जुन्या ओझ्याचा त्याग करण्याची आणि नव्या सुरुवातीचा संकल्प करण्याची वेळ मानली जाते। त्यामुळे या काळात तुम्हाला जाणवणारे बदल सुरुवातीला लहान वाटले तरी त्यांचे परिणाम पुढील काही महिन्यात मोठे ठरू शकतात। मिथुन राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे विचारांची गती। एखाद्या समस्येचे अनेक पर्याय शोधण्याची क्षमता या राशीकडे असते, पण अनेकदा हीच गोष्ट संभ्रम निर्माण करते। कोणता मार्ग निवडायचा, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणती संधी स्वीकारायची यामध्ये वेळ निघून जाते। दीप अमावस्येनंतर तुम्हाला एक वेगळी मानसिक स्पष्टता जाणवू शकते। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला एखादा निर्णय अचानक सोपा वाटू शकतो। हा बदल बाहेरून कोणी घडवणार नाही, तो तुमच्या स्वतःच्या विचारांमध्ये होणाऱ्या परिपक्वतेमुळे घडू शकतो। या काळात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल योग्य लोकांची निवड असू शकते। आतापर्यंत प्रत्येकावर सहज विश्वास ठेवण्याची सवय असेल, तर आता तुम्ही लोकांना त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतींवर ओळखू लागाल। हा अनुभव सुरुवातीला कठीण वाटू शकतो, पण पुढे जाऊन तोच तुमचे नुकसान टाळू शकतो। ज्योतिष दृष्टिकोनातून हा काळ संबंधांमध्ये स्पष्टता आणणारा मानला जातो। दीप अमावस्येचा प्रकाश हा केवळ घरातील अंधार दूर करण्यासाठी नसून मनातील शंका आणि भीती दूर करण्याचे प्रतीक मानला जातो। त्यामुळे तुमच्या मनात अनेक दिवसांपासून दडलेले एखादे स्वप्न पुन्हा जागे होऊ शकते। कदाचित तुम्ही परिस्थितीमुळे एखादी योजना सोडून दिली असेल, पण आता तीच गोष्ट पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते। प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईलच असे नाही, पण प्रयत्न करण्याची हिंमत परत मिळणे हेच या काळातील मोठे यश ठरू शकते। मिथुन राशीच्या व्यक्तींना नवीन गोष्टी शिकण्याची आवड असते। दीप अमावस्येनंतर हा गुण तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरू शकतो।
एखादे नवीन कौशल्य, नवीन कल्पना किंवा नवीन पद्धत तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. म्हणून हे मला येत नाही असे म्हणण्याऐवजी हे मी शिकू शकतो हा दृष्टिकोन स्वीकारणे अधिक फायदेशीर ठरेल. ज्योतिष परंपरेनुसार या काळात अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढू शकते. बरेच दिवस रखडलेले एखादे काम, कागदपत्र, संवाद किंवा वैयक्तिक संकल्प पुन्हा गती घेऊ शकतो. यामागे चमत्कार नसून योग्य वेळ आणि योग्य कृती यांची सांगड असते. या काळात आणखी एक सकारात्मक बदल म्हणजे स्वतःशी प्रामाणिक संवाद. अनेकदा मिथुन राशीचे लोक इतरांना समजून घेतात पण स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. दीपामावस्येनंतर स्वतःला वेळ देणे, स्वतःच्या ध्येयांबद्दल स्पष्ट होणे आणि अनावश्यक अपेक्षांपासून मुक्त होणे तुम्हाला अधिक हलके वाटू शकते. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश असा आहे की प्रत्येक संधी मोठ्या स्वरूपात येत नाही. काही वेळा ती एखाद्या छोट्या कल्पनेच्या रूपात येते. एखादे पुस्तक, एखादे वाक्य, एखादी भेट किंवा एखादा साधा अनुभव तुमच्या विचारांमध्ये मोठा बदल घडवू शकतो. त्यामुळे या काळात जिज्ञासा जिवंत ठेवा आणि नवीन अनुभवांना खुल्या मनाने स्वीकारा. दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरातील दिवे स्वच्छ करून प्रज्वलित करणे, देवघरात श्रद्धेने प्रार्थना करणे आणि मनात सकारात्मक संकल्प करणे ही परंपरा आहे. या कृतींचा उद्देश भीती निर्माण करणे नसून मनाला स्थिरता आणि आशा देणे हा आहे. श्रद्धेनुसार जेव्हा मन स्थिर होते तेव्हा योग्य निर्णय घेणे अधिक सोपे होते. मिथुन राशीच्या मंडळींनी या काळात स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. दुसऱ्याचा वेग पाहून स्वतःला कमी लेखू नका. तुमची खरी स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. आणखी एक सूक्ष्म पण महत्त्वाचा संकेत म्हणजे संवादातील बदल. तुमचे शब्द इतरांवर अधिक सकारात्मक परिणाम करू शकतात. अनेक गैरसमज केवळ शांतपणे बोलण्याने दूर होऊ शकतात. त्यामुळे घाईघाईने प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या काळात निसर्गाशी जोडले जाणेही तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. सकाळचा शांत वेळ, प्रार्थना, ध्यान, नामस्मरण किंवा काही मिनिटे स्वतःसोबत घालवणे यामुळे मनातील गोंधळ कमी होऊ शकतो. हे आध्यात्मिक साधन म्हणून पाहिले जाऊ शकते. तसेच मानसिक शांततेसाठीही उपयुक्त ठरते. लक्षात ठेवा, नशिबाची सुरुवात अनेकदा बाह्य घटनांपासून होत नाही, ती आपल्या दृष्टिकोनातून सुरू होते. जेव्हा तुम्ही नकारात्मकतेऐवजी शक्यता पाहू लागता, भीतीऐवजी कृती निवडता आणि संभ्रमाऐवजी स्पष्टता स्वीकारता, तेव्हा जीवनातील अनेक दारे आपोआप उघडू लागतात. म्हणूनच मिथुन राशीच्या मंडळींनो, 12 ऑगस्ट 2026ची दीप अमावस्या तुमच्यासाठी केवळ पंचांगातील एक तिथी म्हणून पाहू नका. तिला स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी म्हणून स्वीकारा. जुने ओझे सोडा, नवीन विचारांना स्थान द्या. श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांची साथ ठेवा. ज्योतिष परंपरेनुसार हा काळ तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची शांत पण अर्थपूर्ण सुरुवात ठरू शकतो. अनेकदा सर्वात मोठा प्रकाश दिव्यात नसतो, तो आपल्या विचारांमध्ये प्रज्वलित झालेला आशेत असतो. मिथुन राशीच्या मंडळींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवनात येणारा प्रत्येक अंधार कायमचा नसतो. जशी दीप अमावस्येच्या रात्रीनंतर दिव्यांचा प्रकाश संपूर्ण घर उजळवतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही आशेचा एक छोटासा किरण मोठे परिवर्तन घडवू शकतो. त्यामुळे भूतकाळातील अपयश, दुःख किंवा चुकीचे निर्णय यांना सतत मनात ठेवू नका. जे घडून गेले ते बदलता येत नाही, पण पुढे काय घडवायचे हे मात्र पूर्णपणे तुमच्या हातात आहे. 12 ऑगस्ट 2026ची दीप अमावस्या तुमच्यासाठी स्वतःला नव्याने घडवण्याची प्रेरणा ठरू शकते. या दिवशी फक्त घरातील दिवे लावू नका, तर मनातील भीती, संभ्रम आणि नकारात्मक विचारांचा अंधारही दूर करण्याचा संकल्प करा. स्वतःवर विश्वास ठेवा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि सातत्याने योग्य कर्म करत राहा. कारण ज्योतिषशास्त्रातही कर्माला सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे. जर एखादे काम अनेक वेळा अपूर्ण राहिले असेल तर त्याला अपयश समजू नका. कदाचित ईश्वर तुम्हाला अधिक योग्य वेळेची वाट पाहायला शिकवत असेल. प्रत्येक विलंब हा नकार नसतो, अनेकदा तो योग्य संधीची तयारी असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. या काळात शक्य असल्यास रोज काही मिनिटे शांत बसून नामस्मरण करा. घरात स्वच्छता, मनात सकारात्मकता आणि वागण्यात नम्रता ठेवा. गरजूंना मदत करा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि कोणाच्याही मनाला जाणीवपूर्वक दुःख होणार नाही याची काळजी घ्या. अशी जीवनशैली मनाला स्थैर्य देते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनवते. लक्षात ठेवा, भाग्याची दारे अनेकदा मोठ्या आवाजात उघडत नाहीत, ती शांतपणे उघडतात आणि त्यांची चाहूल फक्त सजग, संयमी आणि प्रयत्नशील व्यक्तीलाच लागते.
त्यामुळे प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रयत्न करा. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, समाधान, चांगले आरोग्य, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि प्रत्येक संकटावर मात करण्याचे सामर्थ्य देवो. हीच मनापासून प्रार्थना. हर हर महादेव. श्री गणेशाय नमः.